आता थेट जाऊया, देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात बोलतायत. आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा, UPSC MPSC मध्ये वाढावा, IAS IPS अधिकारी व्हावेत म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली. मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमातून 51 विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले, 12 IAS झाले, 18 IPS झाले. जवळजवळ या ठिकाणी 480 आमचे MPSC मध्ये तहसीलदारापासून वरच्या पदापर्यंत त्या ठिकाणी DYSP पासून तर डेप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या पदांवर गेले. आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली. आणि त्याही पेक्षा मला महत्त्वाचं काय वाटतं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी, हे महामंडळ बंद असल्यासारखं आहे, तुम्ही जबाबदारी घ्या. मी पैशाची कमतरता पडू देत नाही. आपण हे महामंडळ काढलं होतं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करण्याकरता. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही याला देऊ, पण आपल्याला मराठा समाजामध्ये आमची जी तरुणाई आहे त्यांना उद्योजकांमध्ये परिवर्तित केलं पाहिजे. आणि मी खरोखर, माझे मित्र किंवा माझे भाऊ आहेत म्हणून नाही म्हणत, पण मी खरोखर सांगतो, आज जे काम या आर्थिक विकास महामंडळामध्ये नरेंद्र पाटलांनी करून दाखवलं, हे खरोखर मला असं वाटतं या देशामध्ये कुठल्या आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत झालं नाही. 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याचा विक्रम हा नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी करून दाखवला. आणि आज संख्या वाढते. 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं कर्ज हे आमच्या मराठा तरुणांना मिळालेलं आहे. तुम्ही आठवा अवस्था काय होती, 8,000 कोटी सोडा, 8 लाख रुपयाचं कर्ज आमच्या मराठा तरुणांना मिळत नव्हतं. आज 8,000 कोटीचं मिळालेलं आहे. आणि 8,000 कोटीने अजून 20,000 कोटी रुपये जरी लागले तरी राज्य सरकार मागे हटणार नाही. ज्या ज्या तरुणांना आपल्या पायावर उभं राहायचं आहे, आज 1 लाख तरुण नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे या ठिकाणी झाले. आणि त्याचं सगळं श्रेय जर कुठल्या एका व्यक्तीचं असेल तर ते नरेंद्र अण्णासाहेब पाटील या व्यक्तीचं आहे, ज्यांनी पायाला भिंगरी लावून एकेका जिल्ह्यामध्ये फिरून प्रसंगी बँकांची भांडून. आणि एक गोष्ट नरेंद्र पाटलांची, आमचे त्यांचे संबंध खूप जवळचे आहे, पण माथाडी आणि मराठा किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे 2 विषय आले की नरेंद्र पाटील आम्हालाही सोडत नाही. आवश्यकता पडली तर आमची हजामत त्या ठिकाणी करतात. त्यामुळे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी सरकारशी 2-2 हात करून या माध्यमातनं जे सगळे बदल आवश्यक आहेत ते बदल करून घेतले. आणि आज सगळ्यात सुलभतेनं कुठलं कर्ज मिळत असेल तर ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज या ठिकाणी मिळतं, हे त्यांनी निश्चितपणे करून दाखवलंय. आणि म्हणून आपण जी मागणी केलेली आहे, निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून, आणि मुख्यमंत्री त्याला नाही म्हणणारच नाहीत, त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल शंकाच नाही. आम्ही या महामंडळाचं नाव जे आपल्याला बदलायचं आहे, आज ते अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याचं नाव मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे निश्चितपणे आपण करू. आणि त्याची जेवढी व्याप्ती वाढवता येईल तेवढी व्याप्ती आपण निश्चितपणे वाढवू. आज मला हे देखील सांगितलं पाहिजे की आमचे जे तरुण शिकतायत त्या तरुणांकरता हॉस्टेलच्या योजना आपण आणल्या. ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याच्या योजना आपण त्या ठिकाणी आणल्या. जवळपास आपण महानगरांमध्ये ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांना 60,000 रुपये वर्षाला निर्वाह भत्ता म्हणून देतो, कारण आपली मुलं शिकली पाहिजेत. मागच्या काळामध्ये फी मध्ये 50% सवलत दिली, आता तर मुलींना 100% सवलत आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात आपली मुलं शिकली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आल्या. मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली जशी कमिटमेंट
ही माथाडी कामगारांसोबत आहे. आपल्यामुळे माझंही नातं तसंच आज माथाडी कामगारांशी तयार झालेलं आहे. त्यामुळे आपण मला वेगळं समजू नका. मी सरकारच्या बाजूला असलो तरी देखील माझं मन हे माथाडींच्या बाजूनी आहे. त्यामुळे जिथे जिथे माथाडींकरता निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळी माझं मत हे सरकारच्या बाजूनी नसेल, ते माथाडींच्या बाजूनी असेल, हा विश्वास तुम्ही या ठिकाणी ठेवा. आणि हे करत असताना तुम्ही मदत केलीच आहे आणि पुढेही तुमची मदत मला हवी आहे. ती म्हणजे माथाडींच्या नावावर जे फेक व्यवसाय करतात आणि आमच्या या पवित्र कारभाराला जे त्या ठिकाणी गालबोट लावतात, ज्यांच्यामुळे ही मागणी होते की माथाडी कायदा हटवा, जे खऱ्या मेहनत करणाऱ्या माथाडींचा माल त्या ठिकाणी स्वतःच्या खिशात टाकतात, अशा लोकांवर काही प्रमाणात कारवाई आपण केली आहे, पुढेही आपल्याला करायची आहे. त्यामध्ये तुम्ही मागेही आम्हाला मदत केली आहे, त्याची अधिक मदत जर तुम्ही केली तर मला असं वाटतं की काही उद्योजक जी मागणी करतात की माथाडी कायदा नको, तेही ती मागणी करणार नाहीत आणि आपला कायदा आपल्याला अधिक मजबूत करता येईल, हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आपण बोलवता त्याबद्दल आपले आभार मानतो. या निमित्ताने स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना आम्ही आशीर्वाद मागतो की माथाडी कामगार आणि मराठा समाज यांच्या संदर्भातले निर्णय तातडीनं घेण्याकरता त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत, एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माथाडी. माथाडी कामगारांसाठी मराठा क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये बोलत असताना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी इथे कौतुकोचे उद्गार काढलेले आहेत आणि माथाडी कामगारांना पाठिंबा देण्याची विनंती, आवाहन सुद्धा केलेलं आहे.